नमस्कार. जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषदच्या मार्फत प्लास्टिक ताडपत्रीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करू शकता व त्यासाठी लागणारे कागदपत्र कोणकोणते असणार आहेत, यामध्ये तुम्ही ऑनलाईन प्रोसेस कशा प्रकारे करायची व डॉक्युमेंट्स कशा प्रकारे अपलोड करायचे याचं संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु अशाच प्रकारच्या ज्या काही सरकारी योजना असतील किंवा इतर योजना असतील यांचे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती घेऊन असतो. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. चला तर पाहूयात कशा प्रकारे तुम्ही प्लास्टिक ताडपत्रीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉप कॉम्प्युटरमध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे. ब्राउझर ओपन केल्यानंतर गुगलवर सर्च करायचे झडपी ठाणे. झडपी ठाणे अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खूप सारे रिझल्ट येतील. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जी काही वेबसाईट असणार आहे ठाणे जिल्हा परिषद स्वनिधीतील विविध योजनांसाठी. तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचे. तर या वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुम्हाला थोडा पेज लोड होण्यासाठी तुमचा इंटरनेट जसा असेल त्या प्रकारे थोडा विलंब लागेल. तर इथे जो काही ठाणे जिल्हा परिषदचा पेज आहे तो पेज ओपन झालेले वेबसाईट आहे ती ओपन झालेली आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे जिल्हा परिषद मध्ये खूप सारे विभाग आहेत. कृषी विभाग असेल, महिला व बाल कल्याण विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल किंवा समाज कल्याण विभाग असेल, अशा या खूप साऱ्या विभागांमध्ये तुम्ही अर्ज करू शकता. तर अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम इथे तुम्ही पाहू शकता अर्जदार म्हणून हा ऑप्शन आहे. तर अर्जदार ऑप्शनच्या खाली एक नवीन अर्ज आणि अर्जदार लॉग इन अशा प्रकारचे दोन ऑप्शन दिसतील. त्यामध्ये तुम्हाला नवीन तुमची नोंदणी झालेली नसेल तर तुम्हाला नोंदणी करायची आहे, तर त्यासाठी नवीन अर्जावर क्लिक करू शकता. जर नोंदणी झालेली असेल तर अर्जदार लॉग इन यावर क्लिक करायचे. तर आपण सध्या अर्जदार लॉग इन यावर क्लिक करू. तर अर्जदार लॉग इन वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जो काही लॉग इन पेज आहे तो लॉग इन पेज तुम्हाला इथे दिसेल. अशा प्रकारे लॉग इन पेज आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर यामध्ये टाकायचा आणि पासवर्ड टाकायचे जो तुम्ही नोंदणीच्या वेळेस टाकलेला असेल. जर तुमची नोंदणी झालेली नसेल तर इथे नवीन लाभार्थी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. यावर क्लिक करून तुम्ही नोंदणी करू शकता. तर नोंदणी कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनल मध्ये आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्यामधून तुम्ही पाहू शकता. तर आपली नोंदणी झालेली आहे तर आपल्याला काय करायचंय मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचे. तर इथे आपण मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घेतलेला आहे. त्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करायचंय. जसं तुमचं इंटरनेट असेल स्लो असेल किंवा फास्ट असेल तसा तुमची जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट लवकर ओपन होईल. तर यामध्ये तुम्हाला प्लास्टिक ताडपत्रीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे. तर यामध्ये तुम्हाला स्क्रोल करायचे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता इथे कृषी विभाग आहे. या कृषी विभागामध्ये यायचे. कृषी विभागामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे 4 ऑप्शन्स दिसतील. तर 4 ऑप्शन मधील हा 3 नंबरचा ऑप्शन आहे कृषी क्षेत्रात प्लास्टिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे. तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे. तर याची जी काही अंतिम मुदत आहे ती 15/8/2025 होती, परंतु आता जी काही अंतिम मुदत आहे ती अंतिम मुदत ही वाढवण्यात आलेली आहे. तर तुम्ही 31/8/2025 पर्यंत अर्ज करू शकता. त्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो काही पेज आहे तो पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जी नोंदणीच्या वेळेस जी काही माहिती भरलेली आहे ती माहिती तुम्हाला इथे सर्वप्रथम दिसून येईल. त्याच्यानंतर तुम्हाला पेज स्क्रोल करायचे. पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे महत्वाची आणि मुख्य माहिती भरायची. तर या माहितीमध्ये तुम्हाला इथे 9 नंबरचा ऑप्शन आहे योजना. तर योजनामध्ये योजना निवडा. तर योजना निवडामध्ये हे 4 ऑप्शन आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला इथे 25 मायक्रॉन प्लास्टिक साठी तुम्ही अर्ज करू शकता, 30 मायक्रॉन प्लास्टिक साठी अर्ज करू शकता किंवा 350 जीएसएम ताडपत्रीसाठी अर्ज करू शकता किंवा 400 जीएसएम ताडपत्रीसाठी अर्ज करू शकता. परंतु तुम्ही ज्यावेळेस
या योजनेमध्ये हा जो तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केला, या ऑप्शन मध्ये तुम्ही एकाच योजनेसाठी अर्ज करू शकता, एका वेळेस एकाच योजनेसाठी अर्ज करू शकता. जर तुम्ही जर 350 जीएसएम ताडपत्रीसाठी अर्ज केला, तर त्यानंतर तुम्हाला पुन्हा 400 जीएसएम ताडपत्रीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही. एका वेळेस एकच अर्ज तुम्हाला करता येणार आहे. तर आपण एक्झाम्पल म्हणून 400 जीएसएम ची ताडपत्री घेऊ. त्यानंतर तुमचं जे काही सातबाऱ्यावर जे काही क्षेत्र असणार आहे, ते क्षेत्र तुम्हाला टाकायचे. 10 गुंठे असेल, 20 गुंठे असेल, ते तुम्हाला टाकायचे. तुम्ही झिरो समजा 10 गुंठे असेल तर अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता, किंवा तुम्ही हा झिरो काढून 10 नंतर तुम्ही डॉट ही अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमचं 10 गुंठे असेल तर अशा प्रकारे टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथे अर्जदाराचा प्रवर्ग टाकायचे. तर अर्जदाराच्या प्रवर्गामध्ये तुम्ही अनुसूचित जाती जमातीमध्ये येत असतील तर ते सिलेक्ट करायचे, महिला असतील तर महिला सिलेक्ट करायचे, दिव्यांग असेल तर दिव्यांग सिलेक्ट करायचे, किंवा इतर मध्ये तुम्ही असाल तर इतर सिलेक्ट करायचे. तर आपण इतर मध्ये सिलेक्ट करू. त्याच्यानंतर तुम्हाला इथे महत्वाचे जे काही डॉक्युमेंट्स आहे, ते महत्वाचे डॉक्युमेंट्स इथे अपलोड करायचे, जे आवश्यक कागदपत्रे आहेत. तर त्यांची जी काही साईज आहे ती 5 MB पेक्षा तुम्हाला जास्त ठेवायची नाही. 5 MB पेक्षा जी काही साईज आहे ती कमी ठेवायची. तर त्यानंतर इथे 12 नंबरचा ऑप्शन आहे, शेतीचा आठव उतारा अपलोड करा. तर आठव उतारा मागील 3 महिन्यातील असावा. तर जो तुमचा लेटेस्ट आठव असेल तरी चालेल, आणि 3 महिन्याच्या आतमधलाच असावा. 4 महिने झाले असतील तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. त्याच्यानंतर इथे चूज फाईलवर क्लिक करायचे, आणि त्यामध्ये तुमच्या ज्या फाईलमध्ये जो काही डॉक्युमेंट असणार आहे, आठवचा उतारा असणार आहे, तो अपलोड करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे 13 नंबरचा ऑप्शन आहे. 13 नंबरच्या ऑप्शन मध्ये 7/12 उतारा अपलोड करा. जो तुम्ही तुमचा 8 7/12 उतारा नंबर असेल, तो 7/12 उतारा तुम्हाला इथे अपलोड करायचे. त्याच्यानंतर अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला इथे इथे टिक आहे, या टिकच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे. या टिकच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अर्ज पाठवा. जर अर्जामध्ये काही चुकी झाली असेल तर तुम्ही इथे तपासू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथे अर्ज पाठवा या पर्यायावर क्लिक करायचे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही अर्ज आहे तो सेव्ह केला जाईल, जतन केला जाईल, आणि त्याची जी काही प्रिंट आहे ती प्रिंट घेण्यासाठी तुम्हाला ऑप्शन येईल. तर प्रिंटवर क्लिक करून तुम्ही जी PDF मध्ये सेव्ह करू शकता किंवा प्रिंट काढू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही जे काही प्लास्टिक जे काही 75% अनुदान दिले जाते, तर त्यासाठीचा जो काही ऑनलाईन अर्ज आहे तो तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरवरून घर बसल्या करू शकता. तर अशाच प्रकारे जे काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे प्लास्टिक ताडपत्रीसाठीचा ऑनलाईन अर्ज करण्याचा, तो अपडेट तुम्ही पाहिलाच असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी किंवा इतर योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.